भरपूर खुश आहेत. पहिला सामना टीम गावदेवी वरप संघानं देखील जिंकलाय. आज त्यांना संधी थोडीशी कमी मिळाली. हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच मध्ये संधी मिळेल यात मात्र काही शंका नाही. मॅचला ते सुरुवात देऊया दोन टीमला विजयाच्या. लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल बाची हलकीशी एज बॉल मागे चालला. थर्ड मॅनला क्लिअर केलंय. बॉल निघून चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लक फॅक्टर सध्या चकडीला ऑन झालाय. ओहो एक तेरी तो दुसरी मेरी असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती विनायकच्या अगेन्स्ट चौकार जरूर आला रोहितच्या बॅटमधून, पण त्यानंतर दिलंय विनायकनं एक जबरदस्त प्रतिउत्तर. विकेट सपाता. ओहो इथे अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल यस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या अकाउंट मध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचला एका गड्याच्या नुकसानात 5 अंकावरती. ओ ब्लॉक होलचा बॉल चॉक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हलकासा प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह पवित्र सध्याच्या घडीला धारण केलं लेगबाईटच्या स्वरूपात. इथे सिंगल मिळेल. 6 ऑन बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेशला पण पाहता. आता यश भोईरला पण पाहता स्ट्रायकिंग एंडला. यश भोईरच्या सलग 2 बॉल 2 षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. ते नाव गुलदस्त्यामध्ये असेल. अहो इथे चांगला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळाला. ओ यावेळेला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट केला. फटका भरपूर चांगला. अगदी जमिनीला घासत पुसत साठत बॉल स्वीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. ओहो इथे आसमानी टोला. जितके जास्त उंची तितकं जास्त अंतर. अखेर यश भोईरनं केला बॉलला थेट सीमारेषेच्या बाहेर. छुम अंतर षटका. मॅच षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावा फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये 16 16 ऑन बूट. जर आता येणाऱ्या बॉलवरती षटकार आला तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बट आता स्ट्रायकिंग एंड वरती यश नाहीये. आता परेशला पण पाहता स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती बॉल होतो यार मिस्टर हरीश.
हरीशच्या अगेन्स्ट परेश. पहिला बॉल. पहिलाच बॉल इथे खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट. हरीशच्या अगेन्स्ट परेशला पण पाहिलं. तुमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ऑफिशियल मल्टी टॅलेंटेड स्कोरर मिस्टर दीपक यांची उपस्थिती लागली आहे. त्याचं देखील सहर्ष स्वागत करूयात. ओहो ऑन साइडला स्वीट साऊंड ऑफ द बॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल एक टप्पा घेत निघून चालला थेट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रूफ. 4 रन्स. बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगला स्ट्रोक. क्रॉस बॅटेड. हरीशच्या अगेन्स्ट परेशच्या बॅट मधून. यावेळेला देखील ओव्हर द बॉलर हा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केलं. इथे चिकी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक देखील रोटेट झाली. या एका धाव्याच्या मदतीनं टीम जर्मन वसत संघ जाऊन पोहोचला शुभ अंकावरती. 21 ऑन बोर्ड. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यश भोईरने जर सलग 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक. ते पारितोषिक गुलदस्त्यामध्ये. एक तर मारलाय बट आता येणाऱ्या बॉलवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक यश भोईर साठी लागू होईल. षटकार येईल का? ओहो आलाय. क्या बात आहे. फॉलिंग स्वीप. मैदानाच्या आतमध्ये वसत गावाचा ब्रँड झळकावणारा यश भोईरच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. तीन षटकार त्याच्या बॅट मधून. ऑफिशियल कॅमेरामन मिस्टर दीपेश मात्र मॅन फ्रॉम टेन क्रीक यांचं देखील सरस स्वागत आपण करूयात. 3 बॉल 3 षटकार. त्याच्यानंतर गोलंदाज राहिला माहीर. हरीशने घेतली विकेट. यश भोईर इज बॅक टू द पॅव्हेलियन.
समीर दादा भगत यांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या टीम वसंतला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. थँक्यू सो मच. तेहतीस धाबा स्कोर कार्ड वरती 33 ऑन बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला परेश आणि केतनला आपण पाहता. तिसरं षटक. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फुल टॉसचा फुल टोल आहे. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा शोधलाय गॅप लावलाय मॅप. बॉल फरार सीमा पार. बाउंड्री आले मैदानाच्या आतमध्ये परेशच्या बॅट मधून. आकाश चागीस. परेश ऑन स्ट्राइक ऑन फायर नाव. मिस्टर परेश फुल टॉस. ओहो स्वीट साऊंड ऑफ द बॅट. रडार मध्ये होता स्लॉट मध्ये. ते प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना वन्स अगेन अँड नॉट द पिकअप शॉट. षटका. गेले 4 दिवस आपण ऍज अ ऑफिशियल अंपायर त्याच्या भूमिकेत पाहिलं. खऱ्या अर्थानं बदलापूरची आणबान शान म्हणून त्यांना ओळखलं जातं. गेले कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट सनी भोईर सरांनी खेळलंय आणि आज प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या हृदयावरती सुवर्ण अक्षरामध्ये कोरलेलं नाव. कॅच ड्रॉप. कॅच मैदानाच्या आतमध्ये झालाय ड्रॉप. आता आयुष्यमान भवचा आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये बॅटर परेशला मिळालाय. ती कॅच होती की मॅच होती. आता ही कॅच तुमच्या संघासाठी कितपत डोकेदुखी ठरू शकते याचं उत्तर येणारी वेळ जरूर देऊन जाईल. कॅच ड्रॉप झाला. आता जीवनदान मिळालं टीमची. टोटल 44. मॅजिकल इक्वेशन मध्ये 44 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्यात. बॅकअप द हँड. या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडला त्यानंतर थोडासा खाली राहिला. लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. केतनच्या अगेन्स्ट. केतनला पहिलाच बॉल वरती डॉमिनेट केला गेला. आला डॉट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. टिल 2 टू गो. शेवटच्या अंतिम 2 बॉल. ओहो मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी तर होणारच आणि आता चोरी झाली फलंदाज केतनच्या विकेटची. 1 मोर विकेट. ऑल साइडला आडवा बाटचा हा कडवा प्रहार. लुक लुक त्या ताऱ्याप्रमाणे बॉल डोळ्यांच्या नजरे आड. चेंडू सीमा पार. षटकार. जिल्हा
सध्याच्या घडीला सुरू आहे अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम षटकाचा पहिलाच बॉलमध्ये 2 धावा आता टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केल्या गेल्या. इथे देखील गॅप मोठा आहे, धावांचा तोठा नाहीये. 2 फिल्डरांच्या मध्ये मोठी दरी होती. त्या दरीला भेदून, चिरून, फाडून, दुभागून बॉल निघून चला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. आणि स्वप्नीलला बॉलला पाठवून दिला थेट लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पहिला बॉल फेस करत असताना स्वप्नील मार्केटच्या बाटमधून पहिला चौका. स्वप्नील मार्केटच्या बाटमधून पहिली बाउंड्री तर आली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. सत्र झालं पहिलं कंप्लीट खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान वसत टीमने धावा बनवल्यात 61 आणि 62 धाव्यांचं भलं मोठं लक्ष सध्याच्या घडीला साई एकविरा मोहिली टीमच्या अगेन्स्ट. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत.
प्रतीक 11 ओमसाई मानिवली बनाम रायते 11 रायते या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. चला रायते 11 रायते टीमचे कॅप्टन या आपण, प्रतीक 11 ओमसाई मानिवली टीमचे कॅप्टन आपण देखील या. मिड इनिंग मध्ये टॉस आपण संपन्न करूयात. चला टॉस करूयात आपण दोन्ही संघादरम्यान. विनंती असेल मुठवल गावचे समाजसेवक उद्योजक आणि त्याचबरोबर पोलीस पाटील सन्माननीय उत्तम शेठ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 3 षटकांची मॅच, या गोष्टीची आपण नोंद घ्या कारण की आज 40+ ची फायनल देखील आहे. आणि त्या अनुषंगाने आता इथून मात्र होणाऱ्या सर्व मॅचेस या 3 षटकांच्या असतील. कॉइन स्पिन केला जाईल उत्तम शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. कॉइन स्पिन आणि टॉस जिंकला रायते 11 रायते या संघानं. मेक्षाम निर्णय आमच्यापर्यंत कळवा. रायते 11 रायते या संघानं इथे मात्र जिंकला टॉस. क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम ओम साई प्रतीक 11 मानिवली या संघाला. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. तत्पूर्वी आपण शुभ सन्मान घेऊयात आपल्या मुख्य मंचावरती. आमच्या मुख्य मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय बुटवल गावचे समाजसेवक उद्योजक तथा पोलीस पाटील सन्माननीय उत्तम शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित शुभ सन्मान करूयात. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवलचे सर्वे सर्वा देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मानिवलीपाडा चषकाच्या वतीनं मुख्य आयोजक जगदीश दादा धुमाल यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय मुठवल गावचे समाजसेवक उद्योजक आणि तथा पोलीस पाटील सन्माननीय उत्तम शेठ पाटील साहेबांना या ठिकाणी मात्र आपण शुभ सन्मानित करतोय. खूप खूप आभार दादा, आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित दाखवली. जगदीश दादा धुमाळ यांच्या सलामीची जोडी आपण पाहतोय. रोशन आणि विनायक आहे. नयन धुमाळ आमच्या सोबत ॲज अ स्कोरर सध्या जोडलेत. कल्याण ग्रामीणचा अँड्रे रसेल आहे परंतु सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. परंतु आता या मॅच मध्ये दमदार बॅटिंग करावी लागेल कारण की 62 धाबा बडवायच्या आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो परंतु क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी फंबलिंग. ओहो, एकने छोडा दुसरेने भी छोडा आणि या फटक्याचे जणू काही सटके लागलेत. ते म्हणजे स्टीम वसत या संघाला नशिबाचा चौकार.
आणखी एक फटका चांगला आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला येतो आहे आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 5. जिंकण्यासाठी बनवायच्या 62. ओहो! स्विच हिट खेळायला गेले आणि यष्ट्या उद्ध्वस्त दांडेगोल फलंदाज बाद. दाखल होतोय. मयूरला आपण पाहणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 5 आणि आता या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. ओहो! क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली चुकी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना दमदार चौकार. आणखी एक स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि हा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. आता विजयाचं समीकरण उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत 53 धावा. जीवन आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. 9 धावा बनल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि आता इथून मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर रोशनवरती जबाबदारी आहे. रोशन स्ट्राईक एंडला सज्ज असेल. चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल. 18 बॉल 53 ची आवश्यकता. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती स्विंग केला आणि चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन अंबारेच्या बॅटमधून दमदार षटकार. गोलंदाज तयार. हो, आणखी एक धमाका. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अनदर वन्स षटकार.
आलेत, अजून एक षटकार मारला तर मोहिली गावचे समाजसेवक उद्योजक भगवानजी गोंदली साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल रोशन अंबारीसाठी. कल्याण ग्रामीणचा अंडर रसेल नेहमी चांगला परफॉर्मन्स, परंतु काहीशी इजा त्याच्यानंतर बॅकफुटला गेले, परंतु या मॅच मध्ये पुनश्च कमबॅक करतोय. ओ स्लोअर वन बॅक ऑफ द चेडूला पिच केला आणि इथे गतीनं बीट केलं रोशन अंबारेला आणि रोशनच्या खेळीचा अंत रोशन बाद. थँक्यू. नवीन फलंदाज आकाश मधच्या आतमध्ये एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता रोशनने, परंतु त्याच्या खेळीचा अंत झाला. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं, त्याच्यावरती फलंदाज बाद झाले आणि आता इथे मात्र चांगला खेळ. डॉट बॉल डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी. धावसंख्या 21, 21 धावा. हो, आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका बाजूला जय हनुमान बसत त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये साई एकविरा मोहिली संघ. 13 बॉल आणि 13 मध्ये आता 40 धावेंची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते, असं वाटलं होते कमबॅक राहील, परंतु पुनश्च कमबॅक राहिला गोलंदाजाचा. परंतु आता आडव्या बॅटने ऑन साइडला स्लॉक स्वीप आणि त्याच्यावरती धमाका पाहायला मिळाला. डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. बारा बॉल 34 आवश्यकता असताना आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रसाद राणे, प्रसाद भोईर, तदनंतर जीवन आणि आता प्रसाद राणे. 12 बॉल 34 आवश्यकता. 17ची सरासरी आता गाठायच्या. प्रत्येक षटकामध्ये 17 धावा इथून बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल आडव्या पाटने ऑनसाइडला वळवला, एक धाव तर घेतल्या. दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, also good calling between the both players. 2 runs on the board and scoreboard goes on 30 runs on the board. Lots of 2 wickets team Sai Ekvira Mohiri. अकरा बॉल आणि आता 32ची आवश्यकता. हो, फटका हा देखील दमदार. कमालीची फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मयूरच्या बॅट मधून हा दमदार क्रॅकिंग षटकार.
बॅक टू बॅक आतिषबाजी. आता आकाशच्या बॅटमधून षटकार आला. हो, आणखी एक हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती पलटवार. हो, कमालीचं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. कौतुक करणं गरजेचं राहील क्षेत्ररक्षक प्रसाद भोईरचं. ज्या पद्धतीनं या धाबा त्याने वाचवल्यात, कौतुकास्पद कामगिरी. 2 धाबा जरूर आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 38 धावा. आता 9 बॉल आणि 24 ची आवश्यकता. लढाई दोन्ही बाजूने सुरू आहे. कारण की पहिल्या इनिंग मध्ये पलटवार वसत संघाचा, आता पलटवार मोहिली संघाचा राहिलाय. आप ट्रॅकर त्याच्यावरती स्विंग केलाय, बॅटचा फेस ओपन केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. असं वाटलं होतं की चौकार जाईल, परंतु तिथे पाहायला मिळालं की 2 धावा वाचवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 40 या आकड्यावरती. 8 बॉल आणि 8 मध्ये 22 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला, कमबॅक राहील एकविरा मोहिली या संघाचा. परंतु सध्याच्या घडीला प्रसाद राणेवरती पलटवार सुरू आहे. 12 धावा त्याने खर्च केल्या, 4 बॉल फेकलेत आणि आता उर्वरित 2 बॉल प्रसाद राणेच्या स्पेल मधील शिल्लक आहे. समोर ऍज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल आकाश, ज्याच्या पाठमधून एक षटकार आपण पाहिलाय. हो, बिगिट करायचा होता. आता 1 धाव घेतली आहे, दुसरी धाव देखील इथून मात्र घेण्याचा प्रयत्न राहील आणि यस 2 धावा पुढेशा कंप्लीट. आणि आता मात्र 1 शॉट. ओहो, दुष्काळात 13वा महिना. 2 धावा तर पळून घेतल्या होत्या, परंतु इथे मात्र बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ड्राईव्ह केली नव्हती. त्या अनुषंगाने पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय की इथे मात्र ही एकच धाव असेल. अशा रगरगत्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा थरार आपण पाहतोय. 41 धावा, 7 बॉल 21 ची आवश्यकता. एखादा षटकार किंवा चौकार कमबॅक मोहिलीचा, एखादा डॉट किंवा विकेट्स कमबॅक वसतचा. परंतु आता या सामन्यावरती कुठला संघ वर चढ हे देखील पाहणं गरजेचं आहे. 7 बॉल 21 ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं शेवटच्या बॉलवरती दमदार चौकार आणि आता जिंकण्याचं समीकरण 6 बॉल आणि 6 मध्ये 17 धावेंची आवश्यकता. विलासजी धुमाळ आणि अंकुशजी गोल्ले सगळ्यांना विनंती असेल आपण या मंचावरती. जगदीशदादा धुमाळ यांच्याकडून हे निमंत्रण असेल, आपण या मंचावरती. आणि सध्याच्या घडीला इथे मात्र चांगला खेळ पाहायला मिळतोय. यश गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय आणि आता 6 बॉल 17 ची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 9 बनल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये देखील 17 बनल्या आणि आता शेवटच्या षटकामध्ये 17 धावेंची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवलाय. 1 धाव घेतली आहे, तिथे मिसफील्ड झाली आहे आणि फेकी देखील आली होती, परंतु पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट. पाच बॉल आणि आता 15 धाब्यांची आवश्यकता. 2 मोठे फटके आणि कमबॅक मोहिलीचा. परंतु आता यश मिळवून देईल का टीम वसत संघाला, हे देखील पाहणं गरजेचं. हो, सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा.
5 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता. 5 बॉल 14ची आवश्यकता. सोडून दिलाय, पुनश्या सोडून दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. आता दडपणाखाली गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज यशच्या माध्यमातून जीवन गोंधळे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा मोहिली संघाला येत आहेत. भगवानजी गोंधळे देखील मॅचचा आनंद घेतात. ते देखील शुभेच्छा देत आहेत. कारण की आता 5 बॉल 13ची आवश्यकता. आप ट्रॅकर त्याच्यावरती पुल केलं, परंतु आता मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत आणि यस वेल जज. विकेटचं पतन. फलंदाज मयूर बाद. चला इथे मात्र पाहायला मिळतोय 4 बॉल आणि 13 धावेंची आवश्यकता. 4 बॉल 13 भरवा यशात नवीन फलंदाज हरीश मदाशा आतमध्ये. 4 बॉल आणि 13 धावेंचं हे समीकरण आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता मयूरनं, परंतु आता मयूर बाद झाले आणि आता इथून मात्र 4 बॉल आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 13 धाबा. अगदी असं वाटलं होतं की फार मोठं लक्ष आहे, त्या लक्षाचा पाठलाग होणार नाही, परंतु मोहिली संघाने देखील चांगली बॅटिंग केल्या. कौतुकास्पद कामगिरी त्यांची राहिल्या. आप ट्रॅकर आल्या आल्या इथे मात्र स्विंग केला. एकच धाव इथे मात्र घेतोय. आता आकाश स्वतःवरती विश्वास दाखवतोय, कारण की 3 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता. 3 बॉल 2 षटकार असंच आता मात्र आपण म्हणूयात, कारण की आता 3 मध्ये 2 षटकारांची आवश्यकता आहे. आणि आकाश स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिला होता आणि आता जबाबदारी त्याच्यावरती आहे. 3 बॉल मध्ये 2 षटकारांची आवश्यकता. हा बॉल निर्णायक असेल. याच्यावरती षटकार आला तर कमबॅक मोहिलीचा. हा बॉल डॉट तर मग वर्चस्व गोलंदाजाचं राहील. परंतु आता इथे पाहावं लागेल कुठला खेळाडू कुठल्या खेळाडूवरती आता हवी ठरेल. एका बाजूला गोलंदाज यश, दुसऱ्या बाजूला आकाश. 3 बॉल 12ची आवश्यकता. सोडून दिलाय अगदी अवे ऑफ दी बॉडी. पंचांचा वाईटचा इशारा आणि आता 3 बॉल 11 धावेंची आवश्यकता. एक षटकार एक चौकार एक सिंगल किंवा 2 षटकार किंवा 3ही बॉल डॉट, म्हणजे काहीही घडू शकेल. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम हा. इथे आपण कुठलंही प्रेडिक्शन लावू शकत नाहीये, मागित करू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल मला मध्ये फेकला जात नाहीये तोपर्यंत आता अनुमान लावणं चुकीचं ठरेल. बॅटची कडा हो, नशिबाची साथ. टीम साई एकविरा मोहिली या संघासाठी आणि या नशिबाचा चौकार. कुठली संधी मिळाली नाहीये शॉर्ट थर्डच्या क्षेत्ररक्षकाला. अगदी वेगाने इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि आता 2 बॉल 7 धावेंची आवश्यकता. एक षटकार इथून मात्र येणं गरजेचं राहील. एक तर्फी किल्ला आकाश देखील लढवतोय. रोशनचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन. एक चौकार 2 षटकार त्याचे राहिले. विनायक शून्यावरती बाद. मयूरच्या बॅटमधून चौकार षटकार 2 धावा. त्याचबरोबर आता आकाशच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार. आणि आता 2 बॉल 7 धावेंची आवश्यकता. दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हा निर्णायक बॉल या मॅचचा. यश आणि त्याच्या अगेन्स्ट आकाश 2 मध्ये 7. हो, समोरच्या दिशेने खेळलात. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न होतोय. फेकी देखील ऍक्युरेट पाहायला मिळाली आणि इथे पाहावं लागेल घडलंय का हमदाच्या आतमध्ये. तर या 2 धाबा आल्यात आणि आता इथे मात्र
एक बॉल 5 धाब्यांची आवश्यकता, म्हणजे षटकार येणं गरजेचं आहे. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. एक बॉल 5 धाबा, गोल्डन षटकार. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि हे बॅटल आता वसत मोहिली नाही तर यश अगेन्स्ट आकाश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. एक बॉल 5 धाब्यांची आवश्यकता, एक मोठा षटकार. आणि जर षटकार आला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक जगदीश दादा धुमाळ यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. परंतु तो षटकार येणं गरजेचं आहे. समोर यश हा गोलंदाज यश मिळवून देईल का, आणि समोर आकाश तो देखील आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. एक बॉल 5 धाब्यांची आवश्यकता. हो, सोडून दिलाय सामन्यामध्ये ट्विस्ट. वाईट बॉल. आता षटकार नव्हे तर गोल्डन चौकाराची इथे आवश्यकता आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. एक बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. हो, गोल्डन चौकार. सामना कोणी जिंको, सामना इथे मात्र विजयाच्या दिशेने जरूर गेलाय, परंतु हा विजय असेल स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ आणि स्वर्गीय प्रदीप संते स्मरणार्थ आयोजित मालिवली पाडा चषकाचा विजय असेल. एक बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. दोन्ही संघांना देऊयात पुनश्च शुभेच्छा. एक बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. सूचना पंचांच्या वतीनं दिल्या जात आहेत आणि सूचना आता गोलंदाजावरती दडपण असेल गोलंदाजावरती. क्षेत्ररक्षणामध्ये आता परिवर्तन केला जातोय. आता इथे मात्र परिवर्तन असं केलंय की आता ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक घेतलेत आणि त्याच बरोबरीनं आता सध्याच्या घडीला आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला अगदी वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या लगत आहे. ऑन साइडला विचार केला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. शुभेच्छा दोन्ही संघांना. आणि 1 मध्ये 4. चला, जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका कारण की शेवटचा दिवस आहे. या गोष्टीची नोंद आपण घ्या. एक बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. आता घडलंय काय तर शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक देखील बदलला गेला. प्रचंड दबाव, प्रेशर असेल क्षेत्ररक्षकावरती आणि प्रेशर फलंदाजांवरती, त्याच बरोबरीनं गोलंदाजावरती. 1 मध्ये 5. शुभेच्छा दोन्ही संघांना. 4-1-4. ओ, फटका तर चांगला आलाय. गॅप शॉट सिलेक्शन आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय साई एकविरा मोहिली या संघानं. मोहिली संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लक. टीम जय हनुमान वत्सत संघ आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट आकाश, वन मॅन आर्मी. आणि आकाश ठरला या मॅचचा हिरो. दोन्ही संघाने शेक हँड करा, हस्तलोंदन करा आणि नंतर हे मैदान सोडायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा.